एक 12 वर्षाचा मुलगा घरात एकटाच बसला होता आणि अचानक घरात बिबट्या शिरला. पण त्यानंतर मुलाने जे केलं ते पाहून संपूर्ण देशात या मुलाचं कौतुक झालं. या 12 वर्षाच्या मुलाने या बिबट्याला अशी काय अद्दल घडवली की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय. या मुलाने बिबट्याबरोबर केलेले ते कृत्य CCTVमध्ये कैद झालं आणि जे पाहून वन अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या मुलाला वन अधिकाऱ्यांनी शाब्बासकी दिली. पोलीस देखील खुश झाले. या मुलाने असं डोकं चालवलं की त्याचा स्वतःचा जीव तर वाचलाच, पण त्या बिबट्याला अशी अद्दल गरवली की जो तो त्याच्या आयुष्यात विसरणार नाही. हा सगळा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. नाशिकची ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झालीय. एका 12 वर्षाच्या मुलानं जे केलं ते ऐकून मोठे मोठे शिकारी आणि वनअधिकारी सुद्धा थक्क झाले. घरात तो एकटाच होता. समोर होता रक्ताचा भुकेला बिबट्या आणि दोघांमध्ये अंतर होतं फक्त 2 फुटाचं. पुढच्या काही क्षणात काहीही होऊ शकलं असतं. एक मोठी दुर्घटना घडू शकली असती. पण जे घडलं त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. त्या मुलाच्या हातात शस्त्र नव्हतं. त्याच्यात राक्षसी ताकद नव्हती. मदतीसाठी घरात कोणीच नव्हतं. पण त्याने बिबट्याला हलवलं. नुसतं हरवलंच नाही तर अक्षरशः गुडघे टेकायला लावलं. आणि हा सगळा थरार कैद झालाय घराबाहेर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात. हे फुटेज जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली. ही फक्त नशिबाची गोष्ट नव्हती, तर एक जबरदस्त प्लॅन, एका अविश्वसनीय बुद्धीचा चातुर्याचा तो परिणाम होता. पण प्रश्न आहे की एका 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात, जो घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता, त्याच्या डोक्यात इतका अचूक प्लॅन आला कसा? त्याने बिबट्याला गार कसं काय केलं? त्याला ही आयडिया कोणी दिली? की मग मागे या घटनेच्या मागे दुसरंच काहीतरी रहस्य दडलंय? नाशिक जिल्ह्यात राहणारा मोहित अहिरे, वय 12 वर्ष. पण संपूर्ण देशासाठी तो एक हिरो बनलाय. कारण 12 वर्षाचा चिमुकला ज्याने बिबट्याला अड्डल घडवली. पण त्याच्याही हिरोगिरीची कहाणी सुरू होते 2 महिन्यापूर्वी घडलेल्या एका जीवघेण्या प्रसंगातून. त्याला ही कल्पना कशी सुचली आणि बिबट्याला अद्दल कशी घडवली? त्याच्या डोक्यात हा प्लॅन कसा आला? तर तो आला 2 महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांसोबत तशीच एक घटना घडली होती आणि ती गोष्ट त्याने लक्षात ठेवली होती. 2 महिन्यापूर्वी मोहितचे वडील रात्रीच्या अंधारात ज्यावेळेस गावात येत होते त्याच वेळेस त्यांच्यासोबतही असाच प्रसंग घडला होता. पण त्यांनी नेमकं काय केलं ज्याची माहितीही मोहितला आणि अगदी त्याने घरात आल्यावर तसंच केलं आणि ज्यामुळे तो संपूर्ण देशभरात व्हायरल झालाय. मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? त्या 12 वर्षाच्या मुलाने असं काय डोकं चालवलं की वनविभागाचे अधिकारी देखील त्याला सलाम करतायत, त्याला बक्षीस देण्याची मागणी होत आहे? त्याच्या वडिलांसोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे मोहितला अशी आयडिया आली? त्यांनी एवढं धाडस कसं काय केलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नाशिक जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेड्यात राहणारा मोहित, जो घरामध्ये एकटाच बसलेला. संपूर्ण घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेले होते आणि अचानक त्याच वेळेस त्याचे वडील देखील घरातून निघून गेले. त्याची आई बाहेरगावी गेलेली होती. त्यामुळे घरात तो फक्त एकटाच होता. मोबाईल पाहत होता आणि अचानक त्याच्या समोरून बिबट्या घरात शिरला. हे सगळं CCTVत कैद होत होतं. पण मोहितने त्यानंतर असं डोकं लावलं की त्याच्या जाळ्यात इतका मोठा बिबट्या अडकला. ही कहाणी फक्त एका मुलाच्या धाडसाची नाही, तर प्रसंगावधान आणि वडिलांकडून मिळालेल्या एका शिकवणीची आहे, जिने त्याचा जीव वाचवला. मग काय केलं मोहितने त्या दिवशी? कसा घडला होता तो प्रकार? CCTV फुटेजमध्ये नेमकं काय आलं? वनविभागाचे अधिकारी का मोहितच्या ठिकाणी त्याला बक्षीस देणार आहेत? पोलीस याच्यावर काय म्हणाले? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एका शांत गावात काही महिन्यापासून एक अदृश्य भीतीचं सावट पसरलं होतं. गावात बिबट्यांचा वावर वाढला होता. त्यामुळे लोकांच्या मनात धडकी भरली होती. दिवसभर शेतात काम करणारे शेतकरी सूर्यास्तापूर्वी घर गाठण्याच्या प्रयत्नात असत. लहान मुलांना घराबाहेर खेळताना पाठवताना प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक भीती असायची. कोण कधी बिबट्या कोणावर हल्ला करेल याची कल्पना नव्हती. याच गावात अहिरेंचं कुटुंब राहत होतं. हे त्याच मोहितांचं कुटुंब की जो आता या जगात एक कौतुकास्पद कामगिरी करणार होता. त्याला एक आई, वडील, मोठी बहीण आणि 12 वर्षाचा मोहित असं त्यांचं कुटुंब असायचं. मोहितला नेहमी मोबाईल व गेम खेळणं आवडायचं. अभ्यासात तो ठीकठाक होता. त्याही दिवशी, ज्या दिवशी त्याने बिबट्याचा कार्यक्रम केला, त्या दिवशी तो घरात एकटाच होता. त्याचे आई वडील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते आणि मोठी बहीण कॉलेजला गेली होती. दिवस हे त्या ठिकाणी शेतीच्या कामाचे असल्यामुळे त्याला खेळायचा कंटाळा आला होता. म्हणून घराचा दरवाजा त्याने थोडा उघडा ठेवला होता. उष्णता असल्यामुळे पण त्याला वाटलं गावात बिबट्याची दहशत कमी झाली असेल.
पण त्याला काय माहीत होतं, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. आणि अखेर तो क्षण आला. तो मोबाईलमध्ये इतका गुंग झाला होता की त्याला वेळेचं भान नव्हतं. पण अचानक त्याला काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. सहज म्हणून त्यानं वर पाहिलं तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. दारात एक मोठा मोठा बिबट्या उभा होता. त्याचे धारदार दात, भेदक भेदक नजर. मोहितच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला क्षणभर काहीच सुचेना. तो बिबट्या हळूहळू घरात घुसला. सरळ एका बाजूच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला. मोहितला त्याच्या वडिलांसोबत घडलेली गोष्ट आठवू लागली. अजून तो त्या धक्क्यातून सावरला नव्हता, पण त्याच्या डोक्यात त्या रात्रीचा 2 महिन्यापूर्वीचा अनुभव समोर आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की कसं मी एका पडक्या घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं. आणि त्या क्षणी मोहितच्या लहान गळ्या डोक्यात एक युक्ती चमकली. त्याच्या वडिलांचा अनुभव आठवला. त्याने जराही वेळ न दवडता धावत जाऊन त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि लगेच कडी लावली. त्याचा हा वेग आणि प्रसंग पाहून बिबट्याला काही काळाच्या आत तो कोंडला गेला. मोहितने बिबट्याला खोलीत तर कोंडलं, पण आता तो काय करणार होता? तो एकटाच घरात आहे, बाहेर बिबट्या. दरवाजा बंद केल्यावर मोहितने लगेच आपल्या वडिलांना, किसनरावांना फोन लावला. थरथरत्या आवाजात घरात बिबट्या शिरल्याची आणि त्याला खोलीत कोंडल्याची बातमी दिली. किसनराव सुरुवातीला घाबरले, पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. मोहितच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि त्याने दाखवलेलं धाडस ऐकून आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. किसनरावांनी क्षणाचाही निलंब न लावता गावातील लोकांना वनविभागाला संपर्क केला. काही वेळातच पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि उत्सुकता होती. वन अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने मोहितच्या मदतीने त्यांनी दाखवलेल्या खोलीच्या दिशेने कार्यवाही सुरू केली. त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला आणि काही प्रयत्नानंतर तो अजस्त्र बिबट्या शांत झाला. त्याला सुरक्षित पिंजऱ्यात बंद करण्यात आलं. त्या बिबट्याला पिंजऱ्यात पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मोहितच्या बहादुरीचं आणि त्याच्या अद्भुत प्रसंगावधानाचं गावात नव्हे तर संपूर्ण देशात कौतुक होऊ लागलं. वनविभागाने तात्काळ मोहितला त्याच्या धाडसी कृत्याबद्दल बक्षीस देण्याची घोषणा केली. सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीवर या 12 वर्षाच्या मुलाच्या धैर्याची चर्चा रंगू लागली. अक्षरशः त्याचे CCTV फुटेज पूर्ण YouTube तसेच Instagram, Facebookवर प्रचंड व्हायरल झालं. मोहितने आपल्या हिमतीनं हे सिद्ध करून दाखवलं की लहान मुलं देखील मोठ्या संकटाचा सामना धैर्याने आणि बुद्धीचा वापर करून करू शकतात. त्याच्या या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला. त्याच्या या कृतीने पुन्हा एकदा शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. किसनराव आणि त्यांच्या पत्नीला आपल्या या शूर मुलाचा खूप अभिमान होता. खरंच मोहितची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे. मोहितने चालवलेले हे डोकं प्रत्येक भारतातल्या मुलासाठी एक उत्तम उदाहरण बनलेलं आहे. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.